तर इराणचा शेजारील देशांना मोठा इशारा आहे। शेजारील देशांनी ट्रम्प यांना लगाम लावावा असं इराणनं म्हटलंय। ट्रम्प यांच्यावर लगाम लावला नाही तर कच्च्या तेलाचे दर वाढतील असा इशारा सुद्धा देण्यात आलाय। कच्चं तेल $200 प्रति बॅरल मिळणार असं इराणनं म्हटलंय। तर इंधन पुरवठ्याबाबत सतर्क आहोत असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय। राष्ट्रीय हित आणि ऊर्जा सुरक्षा हे आमचं प्राधान्य असल्याचं एस जयशंकर यांनी स्पष्ट केलंय। पंतप्रधान मोदी यांनी अरब देशाच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली आहे। दरम्यान एस जयशंकर बोलत असताना विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला। चर्चा करण्याची मागणी करत विरोधकांनी गदारोळ केला। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बोलत असतानाच विरोधकांनी सभात्याग केला। भारत आपली ऊर्जा गरज आणि 1 कोटी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे। पुरवठा साखळीतील गंभीर व्यत्यय आणि अस्थिरतेचं वातावरण हे गंभीर मुद्दे आहेत। खाडी देशातील भारतीयांना सर्वतोपरी मदत केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खाडी देशांच्या नेत्यांशी संपर्क सुरू असून डिप्लोमॅटिक चॅनलद्वारे चर्चाही सुरू आहे। सरकार प्रभावित देशांच्या आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या सतत संपर्कात आहे। 3 इराणी जहाजं हिंद महासागरात होती, आम्ही एकाला आश्रय दिला। इराणच्या विनंतीवरून आम्ही एका जहाजाला डॉकिंग परवानगी दिली। भारत शांततेला पाठिंबा देतो आणि नागरिकांचे संरक्षण करण्याच्या बाजूने आहे। राष्ट्रीय हित आणि ऊर्जा सुरक्षा आमचं प्राधान्य आहे। सध्या नेतृत्व पातळीवर इराणशी संपर्क साधणं निश्चितच कठीण आहे। ओमानच्या खाडीत एका तेलवाहू जहाजावर हवाई हल्ला केला गेला। यामध्ये 2 भारतीय नाविकांचा मृत्यू झालाय। कॅप्टन आशिष कुमार आणि क्रू मेंबर दिलीप सिंग अशी त्यांची नावं आहेत। भारतीय दूतावासानं तेहरानमध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर हलवलंय। काही भारतीयांना आर्मेनिया पार करून भारतात परत आणण्यासाठी मदत करण्यात आली। Government remains committed to ensuring that fully taking into account availability, costs and risks of the energy markets. For us, the interests of the Indian consumer has and will always be the overriding priority. Where required, Indian diplomacy has supported the endeavors of our energy enterprises in this volatile situation. Honorable Chairman, sir, let me conclude by highlighting the 3 guiding factors of our approach. 1. India is in favor of peace and urges a return to dialogue and diplomacy. Our national interest, including energy security and trade flows, will always be paramount. तर युद्धामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असं खरगे यांनी म्हटलंय। आखाती देशात 1 कोटी भारतीय काम करतात। भारतीयांची सुरक्षा आखाती देशातील स्थिरतेवर अवलंबून असल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय। तणावाच्या परिस्थितीत काही भारतीयांचा मृत्यू झालाय तर काही जण बेपत्ता असल्याचंही त्यांनी म्हटलंय। भारत अपनी क्रूड ऑयल की लगभग 55% जरूरतें पश्चिमी एशिया से होने वाले इंपोर्ट से पूरी करता है। कॉन्फ्लिक्ट बढ़ने का सीधा असर हमारे देश में इकोनॉमिक स्टेबिलिटी पर भी पड़ेगा। उस क्षेत्र में करीब 1 करोड़ भारतीय काम करते हैं, जिनकी सुरक्षा और लाइवलीहुड वहां की स्थिरता पर निर्भर करता है। हाल ही की घटना में कुछ भारतीय नागरिक मारे गए हैं या लापता है। सर, कुकिंग गैस सिलेंडर के दाम में लगभग 60 रुपए की वृद्धि हुई है। तर अमेरिकेला आमच्या देशातील तेल हवंय असं इराणी परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय। इराणच्या विभाजनाचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। आमच्यावरील हल्ल्यामागे अमेरिकेची 3 उद्दिष्ट आहेत असं इराणी परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलंय। तर इराण इस्रायल युद्धाच्या जागतिक परिणामांबद्दल ब्रिटिश पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त करण्यात आली। जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार असं ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी म्हटलंय। युद्धजन्य परिस्थितीवर ब्रिटिश सरकार लक्ष ठेवून आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। इराणी ड्रोन हल्ल्यानंतर कतार त्यांचं LNG उत्पादन विस्तार योजना 2027 पर्यंत पुढे ढकलण्याच्या विचारात आहे। ब्लूमबर्गच्या अहवालात ही माहिती उघड झाली। ब्रिटन या संकटाचा आर्थिक परिणाम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबत उपाययोजनांवर चर्चा करत असल्याचं सुद्धा ब्रिटिश पंतप्रधानांनी सांगितलं। तर एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी टीका करणं हास्यास्पद आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। गुलामगिरीत राहणाऱ्यांना देश कसा अखंड ठेवला जातो हे कळणार नाही।
असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी मल्लिकार्जुन खरगेंवर टीका केली. जिनकी जिंदगी एक परिवार की गुलामी में गई, उनको देश कैसे चलाते हैं, देश कैसे सार्वभौम रखते हैं, सॉवरेन रखते हैं, इसके बारे में कोई अता पता नहीं है. मोदी जी ने दिखा दिया कि जिस समय टैरिफ वॉर हुआ, भारत झुका नहीं, भारत तनकर खड़ा रहा, भारत ने उसका सामना किया. भारत ने अलग अलग देशों से टैरिफ एग्रीमेंट्स किए, जिसके चलते टैरिफ वॉर करने वालों को भी पीछे हटना पड़ा और भारत ने अपनी ताकत दिखाई है. प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागते असं संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. अलीकडच्या काळात देश अमेरिकेचा गुलाम होताना दिसतोय, ही चिंतेची बाब आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर पवार गांधींची गुलामगिरी करणाऱ्यांनी देशभक्तीचे धडे देऊ नये असं प्रत्युत्तर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बंद यांनी दिलंय. आताची पोझिशन जागतिक पातळीवरती आता काहीच नाही. प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागते. 1947 पर्यंत देश ब्रिटिशांचा गुलाम होता आणि त्या गुलामगिरी विरुद्ध 150 वर्षाचा संघर्ष आम्ही सगळ्यांनी केला, आमच्या पूर्वजांनी केला. आताचे राज्यकर्त्यांचे पूर्वज किंवा वंशज त्या युद्धामध्ये, त्या स्वातंत्र्य लढाईमध्ये नव्हते. अलीकडच्या काळामध्ये हा देश अमेरिकेचा गुलाम होताना दिसतो. ही अत्यंत चिंतेची आणि धक्कादायक अशी गोष्ट आहे. संजय राऊत, तुमची आणि तुमच्या पक्षाची पोझिशन काय आहे याचा जास्त विचार करा. भारत अमेरिकेचा गुलाम नाही. उलट संजय राऊत, तुम्ही सिल्व्हर ओकचे गुलाम आहात. शरद पवारांच्या घरी जाऊन धुनी भांडी करणाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करू नये. आता उरलेलं आयुष्य सोनिया गांधी आणि राहुल गांधींची गुलामी करण्यामध्ये व्यतीत करतायत आणि तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करता. सलग 3 दिवस व्ही.के. सिंग यांची पुण्यात सीआयडीकडून चौकशी सुरू आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात चूक असेल तर कठोर शिक्षा करा असं व्ही.के. सिंग यांनी म्हटलंय. तर व्ही.के. सिंगचा पायलटला बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न आहे असं रोहित पवार यांनी आरोप केलाय. अजित पवारांच्या विमान अपघातात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा. VSR कंपनीच्या सर्व विमानांचं वेळोवेळी मेंटेनन्स केलं जातं. विमानं सुस्थितीत असतात. अजित पवारांच्या विमानाचं सुद्धा मेंटेनन्स केलेलं होतं. अजित पवारांच्या विमान अपघाताला तत्कालीन कारणं असू शकतात. पायलट सुमित जबाबदार असल्याचा व्ही.के. सिंग यांचा जबाब. VSR कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांची CID कडून पुण्यात 3 दिवस चौकशी. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात VSR कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांची CID कडून सलग 3 दिवस चौकशी झाली. अजित पवारांच्या अपघातात माझी चूक असेल तर कठोर शिक्षा करण्याचा जबाब व्ही.के. सिंग यांनी CID कडे नोंदवल्याची माहिती आहे. तर CID कडून कुठलंही अधिकृत स्टेटमेंट आलं नसून पायलटला बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न असल्याचं रोहित पवार म्हणाले. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा. व्ही.के. सिंग. VSR कंपनीच्या सर्व विमानांचं वेळोवेळी मेंटेनन्स केलं जातं. विमानं सुस्थितीत असतात. व्ही.के. सिंग यांचं म्हणणं. अजित पवारांचं विमान सुद्धा मेंटेनन्स केलेलं होतं असं व्ही.के. सिंग यांचं म्हणणं आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताला तत्कालीन कारणं असू शकतात असंही त्यांचा दावा आहे. पायलट सुमित जबाबदार असल्याचा व्ही.के. सिंग यांचा जबाब. VSR कंपनीचे मालक व्ही.के. सिंग यांची CID कडून पुण्यात 3 दिवस चौकशी. CID कडनं ऑफिशियली कुठेही एखादं स्टेटमेंट आलेलं नाही. मीडियाच्या मदतीने सुद्धा आम्ही जे काही प्रेझेंटेशन केलं त्याच्यामुळे एक दबाव हा आता VSR वर, DGCA वर मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. आता कदाचित त्याच्यामुळेच आपल्याला कुठे अडचण होऊ नये म्हणून बळीचा बकरा आपण पायलटला करून मोकळं होऊन जायचं, अशी भूमिका कदाचित व्ही.के. सिंगची तिथं असावी. आम्ही खरं काय हे लोकांसमोर नक्कीच त्या ठिकाणी पुढे आणण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे जोपर्यंत CID कडनं ऑफिशियली एखादी स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच सांगता येत नाही. व्ही.के. सिंग स्वतःहून पुढे येऊन जर मीडियासमोर काय सांगत असतील तर त्याला प्रत्युत्तर पुराव्यासकट आम्ही 100% त्या ठिकाणी देऊ. रोहित पवार सध्या दिल्लीत भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी अखिलेश यादव यांचीही भेट घेतली आहे. तर कंपनीचे मालक मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेत काही सवालही उपस्थित केले. कदाचित काकींना, पार्थला, जयला
प्रफुल्ल पटेल त्या लग्नाला होते, प्रफुल्ल पटेलचे त्या लोकांबरोबर संबंध होते, कदाचित माहीत नसावं. आणि हे सगळे संबंध असल्यामुळे अजितदादांना न्याय मिळत नाही आणि इन्व्हेस्टिगेशन हे योग्य दिशेने जात नाही असं आमचं ठाम मत आहे. लॉयल दादांबरोबर विचाराबरोबर न राहिला तुम्ही फक्त व्यक्तिगत स्वार्थी निर्णय त्या ठिकाणी घेतला, नाही तर स्वार्थ फक्त तुम्ही जपला असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे तुम्हाला एवढ्या गोष्टी माहीत असून सुद्धा जर तुम्ही पुढे येत नसाल, तिथं प्रेस कॉन्फरन्स घेत नसाल, तर मग ह्याला काय म्हणणार. आम्ही प्रफुल्ल पटेलांच्या प्रेससाठी तिथे थांबलोय. शक्तीपीठ महामार्गावरून काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करण्यात आली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केलाय. पाहूया. या रस्त्याची मागणी नाही, इथे एवढी वाहतूक नाही. मात्र सेंट्रल इंडियातून थेट समुद्रापर्यंत बंदरापर्यंत एक रेड कार्पेट हा काही उद्योगपतींना टाकून देण्याचा घाट देवेंद्र फडणवीसांनी घातलेला आहे. गडचिरोली इथलं लोखंड, मोठ्या लोखंडाच्या खाणी त्या ठिकाणी आयर्नच्या आहेत आणि तिथलं लोखंड उचलायचं, काढायचं आणि ईस्ट इंडिया कंपनीसारखं विदेशात पाठवायचं आणि विदेशातून लोखंड घ्यायचं. हा एक घाट देवेंद्र फडणवीसांचा शक्ती महापीठ मार्गासाठी आहे. करिता शक्ती महापीठ मार्गाला देखील आम्ही विरोध करत आहोत. कोणी लॉजिकली काही बोललं तर माझ्या स्तराच्या माणसांनी उत्तर दिलं पाहिजे. कोणी बिनडोकपणे बोललं तर मी उत्तर दिलं तर मी पण बिनडोकच ठरेल ना. मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षानंतर पंतप्रधान मोदी यांची तासभर बैठक पार पडली. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, सीडीएस आणि एनएसए अजित डोवाल यांची उपस्थिती होती. परराष्ट्र मंत्र्यांची आधी एनएसए आणि सीडीएस यांच्यासोबत बैठक पार पडली आहे. बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. शिक्षक पत्नीच्या खुनाची सुपारी पतीनंच दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीवर 3 वेळा विषप्रयोग करण्यात आला. मात्र त्यानंतरही पत्नीचा मृत्यू न झाल्यानं पतीनं पत्नीचा अपघात घडवून आणला. पोलिसांनी अपघाताचा तपास केला असता हा थरारक कट उघडकीस आलाय. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश गावंडे असं आरोपी पतीचं नाव आहे.